नमस्कार मंडळी, कसे आज सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आमचा मुक्काम हा पंढरपूरला झाला. विठ्ठलाचं दर्शन हे आदल्या दिवशीच झालं होतं, म्हणजे संध्याकाळी. तिथे मोबाईल वगैरे मंदिरात अलाउड नसल्यामुळे तिथचं काही शूट वगैरे घेऊ शकली नाही. आणि तसंच म्हटलं की आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ जे शूट केलं आहे ते दाखवा की कुठे कुठे फिरलो. तिथचे काही जे पंढरपूरचे स्थळ आहे, प्रसिद्ध स्थळ आहे, तिथे आम्ही भेट दिली. तेच मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. तर आम्ही इथे सकाळी सकाळी येऊन पोचलो होतो. सकाळी 7 वाजता पंढरपूरला तानपुरे महाराजांच्या मठामध्ये. तर तिची थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल तुम्हाला. पंढरपूर येथील तानपुरे महाराजांचं मठ एक प्रसिद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे. भावनिक आणि पर्यटक यासाठी हे एक महत्त्वाचे स्थळ मानले जाते. हा मठ संत बद्रीनाथ महाराज तानपुरे यांच्याशी ओळखला जातो, जे वारकरी परंपरा, सामाजिक कार्य आणि भक्ती साहित्याच्या प्रचारासाठी प्रसिद्ध होते. मठात नित्य अन्नदान, भक्तांसाठी भोजन, आरोग्य सुविधा, औषधालय, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक उपक्रम चालतात. महाराजांच्या समाधीस्थळ भाविक आणि मोठ्या संख्येने भेट देतात. तसेच तेथे नियमित पूजा, आरती आणि ध्यानसत्र आयोजित केले जाते. या मठात भारतातील 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे सजीव प्रतिकात्मक दर्शन एका छताखाली मिळते, ज्यामुळे भाविकांना सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन अनुभवाची संधी मिळते. काही स्थळावर 4 प्रमुख धर्माचे उत्तर भारतातील प्रतिकात्मक दर्शनही दिले जाते. तसेच या 2 प्रमुख आषाढी आणि कार्तिक एकादशी या 2 प्रमुख वार्षिक उत्सवात मराठा विशेष पूजा, प्रवचन, अभंग, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन होते. भाविक लाखो प्रमाणात सहभागी होतात. तानपुरे महाराज यांचे संपूर्ण नाव बद्रीनाथ कुशबा तानपुरे आहे. त्यांचा जन्म पाथर्डी, तालुका पाथर्डी, अहमदनगर जवळील दगडवाडी गावात झाला. त्यांनी वेद, उपनिषदे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी यांचा सखोल अभ्यास केला आणि संस्कृतही शिकली. वारकरी परंपरा आणि संत गाडगे महाराज यांचा प्रभाव त्यांच्या विचारावर होता. समाज सुधारकांमध्ये ते सक्रिय होते आणि त्यांनी भूषण पुरस्कार आणि इतर सामाजिक पुन्हा सन्मान मिळवले होते. मराठी इतिहासही सामाजिक चळवळीशी जोडला जातो. तानपुरे महाराजांच्या मठाच्या ठिकाणी 1946 साली तिथे साने गुरुजींनी उपोषण केले आणि पंढरपुराच्या मंदिरात समतेचा व मंदिर प्रवेशाचा आंदोलन केला होता. या घटनांची मठाशी संबंध आहे बरं का. मठात संत तनपुरे महाराजांची समाधी आणि मंदिर आहे. तेथे भाविक शांततेने अभंग, भजन, कीर्तन आणि ध्यानासाठी येतात. वातावरणात अतिशय धार्मिक आणि शांत आहे. मठाच्या पहिल्या मजल्यावर भारतातील सर्व 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती आहे. त्यांचे दर्शन अनुभवता येते आणि काही ठिकाणी 4 धामाचे दर्शन देखील असते. हे दर्शन एकत्र मिळणे आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत अनोखे मानले जाते. तानपुरे महाराजांच्या मठातलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे केकाडी महाराजांच्या मठामध्ये आलो होतो. तिचं पण दर्शन घ्यायला, ते पण संपूर्ण त्यांची जीवनगाथा अनुभवायला आम्ही तिथे आलो होतो. आणि आम्ही ॲटो करून आलो होतो, म्हणजे आम्ही तिच्याप्रमाणे सगळे मठ, जिथे काही प्रसिद्ध स्थळ आहे ती फिरवण्यासाठी सगळ्या बायकांनी मिळून एक रिक्षाच केली होती. आणि मग आम्ही इथे केकाडी महाराजांच्या मठात आलो. तर संत केकाडी महाराजांचे जन्मस्थान नागरी, जिल्हा श्रीगोंदा, तालुका मांडवगाव गाव 1907 मध्ये झाला. आयुष्यभर साधना, मानवसेवा, भक्ती व अध्यात्मक शिक्षणाचे कार्य त्यांनी चालवले. त्यांनी संसार त्यागून परमेश्वराच्या शोधात दीर्घ साधना केली व मानवता, माणूसपण हे मुख्य धर्म मानले. 1978 रोजी त्यांनी पंढरपुरात आपल्या मठात देहावसान केली. मठ त्यांच्या समाधीस्थानावर आधारित आहे. तसेच भक्ताचे ज्ञान व दर्शन यासाठी ते स्थापना केलेली आहे. नंतर आम्ही इथे गजानन महाराजांच्या मंदिरात आलो होतो. तिथं बघा, तिथचे वातावरण बघा किती सुंदर आणि किती स्वच्छ आहे. तिथचा परिसर बिलकुल म्हणजे एवढंसं काडी कचरासुद्धा आपल्याला पानसुद्धा पडलेलं दिसत नाही. वारंवार तिथं स्वच्छता केली जाते. तिथची सेवाभावी लोक हे पूर्ण त्यांचं मंदिर जे आहे ते स्वच्छ करतात. तसंच हे शेगावलासुद्धा आहे. शेगावला तर खूप मोठं मंदिर आहे बघा. तिथची पण स्वच्छता ही शेगावसारखीच आहे. तिथे वारंवार स्वच्छता
केली जाते. वारंवार सगळे आपल्याला सांगतात की कुठेही कचरा करू नका, व्यवस्थित राहा, व्यवस्थित ठेवा. एवढे झाडझुडपं वातावरण एवढं सुंदर होतं की काही बोलायचं कामच नव्हतं. कारण की तिथे गेल्यावर एवढं मस्त प्रसन्न वाटत होतं आणि एवढं छान थंड वाटत होतं. तिचा कानोन कोपरा इथं स्वच्छ केला गेला होता. तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. मला तर हे सगळ्यात जास्त प्रचंड प्रमाणात पंढरपुराचं मंदिर हे जे आहे ते गजानन महाराजांचं आवडलेलं आहे. तुम्ही आतून बघू शकता, कारण की आत मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी जेवढं होते तेवढं बाहेरचं शूट केलं होतं. संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत होते. त्यांचा जीवनप्रवास भक्ती, साधना आणि समाजसेवेत घालवला. ते लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देत मानसिक आणि शारीरिक शांती मिळवण्यासाठी प्रेरित करत असत. त्यांच्या शिकवणीत सत्य, भक्ती आणि सेवा आणि साधेपणा ह्या तत्वाचा मोठा सहभाग होता. गजानन महाराजाच्या जयंती किंवा महोत्सवाच्या दिवशी तेथे विशेष पूजा आणि भजन आयोजित केले जाते. मोठ्या संख्येने भक्त एकत्र येतात आणि उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित होतात. मंदिराजवळ भक्तांसाठी प्रार्थना हॉल आणि विश्रांतीसाठी जागा आहे. भक्तांसाठी प्रसाद, नैवेद्य व मोदक नाश्त्याची सुद्धा सोय केली जाते. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत आहे. स्थानिक वेळेनुसार बदल पण त्यात केला जात असतो. तर अशा प्रकारे हे गजानन महाराजाचं मंदिर आहे. एवढी शांतता, एवढं प्रसन्न वातावरण तिथे आहे की कोणीही तिथे गेल्यावर म्हणजे ते आपलंसं करण्यासारखं ते तिचं मंदिर आहे. आणि खूप छान, खूप मस्त वाटते तिथे गेले की मन असं प्रसन्न होऊन जाते. आणि मी तिथे छान मस्त फोटो वगैरे सगळ्या गोष्टी काढल्या आणि खूप छान एन्जॉय केलं. तिचा परिसर बघूनच खूप मस्त वाटत होतं, कारण की एवढं सुंदर मंदिर आहे ते. तिचं म्हणजे एवढं स्वच्छ वातावरण आहे. आणि मेडिकल इश्यू वगैरे कोणाला राहिला, कोणाला खाण्यापिण्याची सोय म्हणजे वेळेवर खाणं पिणं पाहिजे असेल किंवा काही असेल तर त्या मंदिरात आवर्जून सगळ्यांना विचारतात की तुम्ही इथे जेवण करू शकता, तुम्ही नाश्ता करू शकता. कोणाची तब्येत बिघडली असेल तर ते पण तिथे सोय केली जाते. अशा व्यवस्थितरित्या सगळे मठ तिथे आहे. आणि गजानन महाराजांची कृपा ही सगळ्यांवरच आहे. आणि राहणारसुद्धा बघा किती सुंदर आहे. मी एंट्रीपासून तुम्हाला दाखवत आहे. किती सुंदर, किती प्रसन्न वाटत आहे. तिचं वातावरण स्वच्छ आहे. आणि भक्तांची सुद्धा बघा किती जास्त प्रमाणात तिथे गर्दी आलेली आहे. बाकीच्या मठांपेक्षा गजानन महाराजांच्या मंदिरात किती गर्दी आहे. आणि खूप मस्त वातावरण आहे तिथचं. खूप छान वाटलं मला. आणि नंतर आम्ही इथे चंद्रभागेच्या ठिकाणी आलो होतो. चंद्रभागेच्या नदीवर तिथे दर्शन घ्यायला, दिवा सोडायला, तिची पूजा करायला त्या ठिकाणी आम्ही इथे येऊन पोचलो होतो. चंद्रभागेच्या तीरावर आम्ही छान तिथे पूजा केली, दिवा सोडला आणि चंद्रभागेला वंदन केले आणि त्यांना मनोभावे प्रार्थना केली की सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव. आम्ही हातपाय धुवूनच तुझ्याजवळ आमचे पाप जे काही आहे ते धुते. आंघोळ करण्याची काही हिंमत होत नव्हती, कारण आंघोळ करण्याची इच्छा पण नव्हती. तेवढं म्हणजे पाणी व्यवस्थित होतं पण तरी पण थंडीचं वातावरण असल्यामुळे आंघोळ करण्याची इच्छा तर नव्हती होत. पण हातपाय धुवून आम्ही आमचे पाप जेवढं काय होईल तेवढे आमचे पाप धुण्याचा प्रयत्न करेल. तर अशाच पद्धतीने आम्ही चंद्रभागेच्या तिथं आमचं दर्शन घेतलं. खूप छान, ते पण छान वाटलं, कारण की सगळे मनोभावे आपण आलो देवदर्शनासाठी, आपलं मन स्वच्छ करण्यासाठी आलो इथे. तर अशाच पद्धतीने आमचं मस्त छान असं दर्शन झालं आहे. आणि माझं काही म्हणजे चुकलं वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि नंतर इथं आम्ही संत जनाबाईच्या मंदिराचं दर्शन घेतलं.
आणि नंतर आम्ही इथे चंद्रभागेच्या नदीवर मुख्य ठिकाणी येऊन पोचलो आहे. इथे खूप मस्त पवित्र वातावरण आहे आणि तिथे बघा सगळे लोक नदीवर आंघोळ करतात, पाप धुतात आणि मेन म्हणजे तिथं सगळे मंदिर वगैरे आहे. खूप छान वातावरण आहे तिथं. चंद्रभागा नदीचा तीर पवित्र मानला जातो. तेथे लोक स्नान करण्यासाठी येतात. विशेष आषाढ व कार्तिक महिन्यातील पंढरपूर वारीमध्ये काही ठिकाणी नदीच्या काठावर विठोबाचे छोटे मंदिर किंवा ग्रामदेवी मंदिर आहे. काही मठ किंवा आश्रम या तीरावर स्थापन आहे, जे भक्तांना आध्यात्मिक प्रशिक्षण आणि सेवा देतात. गजानन महाराज मंदिर नदीच्या जवळ आहे. तेथे नियमित पूजा आराधना व भक्ती कार्यक्रम चालतात. तानपुरी महाराज मठ चंद्रभागा तीराजवळील ऐतिहासिक मठ, भक्तिसेवा व साधना केंद्र आहे. कैकडी महाराज मठ तेथे साधन व तपस्वी राहतात. नदीच्या पाण्याचा वापर पवित्रेसाठी केला जातो. पंढरपुरातली सगळे समाधीस्थळे आणि मंदिर फिरणं झाल्यानंतर आम्ही इथे निघालो जेजुरीला. आम्ही हॉलवर गेलो, पहिले रूमवर गेलो, आमच्या फ्रेश वगैरे झालं, जेवण वगैरे सगळं केलं आणि आम्ही इथे जेजुरीला जाण्यासाठी प्रस्थान केला. कारण की आम्हाला त्याच वेळेत जेजुरीलाच पोचायचं होतं, म्हणून आम्ही इथे जेजुरीला जायला निघालो. आम्ही इथे जेजुरीला येऊन पोचलो. तिथे खूप प्रमाणात, प्रचंड प्रमाणात गर्दी होती. मोबाईल काढून शूटिंग करता येत नव्हती, कारण की आपली बॅग माझ्याजवळ, माझी पर्स होती, कारण की अद्वैचं त्याच्यामध्ये सामान होतं. पर्स सांभाळा, अद्वैला सांभाळा आणि तेवढं जेजुरीचा गड चढा, म्हणजे खूप अवघड. आणि मोबाईल वगैरे सगळं काही साहित्य आपल्याजवळ आहे, ते चोरी जाण्याची भीती होती. एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी होती तिथे. काही शूट न करता तसंच दर्शन घेतलं आणि आलो. जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न इथे केला आणि थोडीफार भूक लागली होती, म्हणून तिथे जे भेटेल ते खाण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. कारण की प्रचंड प्रमाणात भूक लागली होती. एवढा प्रवास, पंढरपूर ते जेजुरी एवढा प्रवास करून आलो, तेवढा गड चढलो, संपूर्ण प्रमाणात थकून गेलो होतो आणि चप्पल वगैरे काही न घेता गेलो. म्हणजे प्रचंड आमची ट्रॅव्हल्स मेन रोडवर थांबली आणि त्या रोडवरून आम्हाला गडावर जायचं होतं. एवढे सारे खडे रोतत होते, भरपूर प्रमाणात त्रास होत होता. पण माझा अद्वैत संपूर्ण गड चढला, त्यांनी मला काहीही त्रास दिलेला नाही आहे. आणि नंतर आम्ही इथे आळंदीला जायला निघालो. आमचे असे पटापट दर्शन झाले, म्हणजेच काही टेन्शन न घेता आमचे छान दर्शन झाले. आणि मस्त गाडीमध्ये छान भजन कीर्तन असे गाणे वगैरे महाराजांची म्हणत, स्वामी महाराजांचे गाणे म्हणत, भजन करत, सगळे मस्त मौज मजा करत आम्ही इथे निघालो होतो. खूप छान वाटत होतं. खूप थकलो पण होतं, कारण की झोप पण व्यवस्थितरित्या होत नव्हती. पण जे काही असते ना, दर्शनाची ओढ असते, कोणत्याही देवाच्या दर्शनाची जी ओढ असते ना, ती खूप वेगळी असते. आणि सगळे छान मस्त भजन करत जे काही प्रार्थना आहे देवाची ती करत आम्ही इथे मस्त जात होतो आणि आमच्या प्रवासाचा आनंद घेत होतो. प्रचंड प्रमाणात मायग्रेनचा त्रास होत होता, डोकेदुखी खूप जास्त आहे, मला खूप त्रास होत होता, तरी पण मला ते करायचं